नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत उदागे, सहशिक्षक श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी, आपलं मिशन आरंभ टप्पा 2 मध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 तासिकेमध्ये विविध प्रकारच्या अभाषिक आकृत्यांमधील आकृत्या मोजणे हा घटक अभ्यासलेला आहे. आज आपण आरशातील प्रतिमा या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या घटकाचा भारांश पाहिला तर साधारणपणे आरशातील प्रतिमा आणि जल प्रतिबिंब या 2 घटकांना मिळून साधारणपणे 8% भारांश म्हणजे 8 गुण या ठिकाणी आहेत. म्हणजेच या 2 घटकांवर 4 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या दोन्ही घटकामध्ये फक्त निरीक्षणावर आधारित तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. तर आपला जो घटक आहे आरशातील प्रतिमा, तुम्ही सर्वांनी पहा ॲम्ब्युलन्स वरील नाव पाहिलं असेल. जर ॲम्ब्युलन्स वर नाव पाहिलं असेल तर ते नेहमी कसं असतं, असं उलट असतं पहा. जेणेकरून ॲम्ब्युलन्स रस्त्यावर असताना त्या ॲम्ब्युलन्सच्या समोरील जी काही गाडी असेल त्या गाडीच्या आरशामध्ये ड्रायव्हरला ते ॲम्ब्युलन्स नाव दिसलं पाहिजे. आरशातील प्रतिमा पहा कशा प्रकारे त्याचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. या आरशा समोरच्या ड्रायव्हरला त्या आरशामध्ये ॲम्ब्युलन्स हे नाव क्लिअर दिसतं. त्याच प्रकारे जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो पहा, आपल्या कोणकोणत्या गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्यात. तर आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपण आरशापासून जेवढ्या अंतरावर उभे राहतो पहा, आपली प्रतिमा तेवढ्याच पाठीमागे आरशामध्ये तयार होते. त्यानंतर आपल्या आकारामध्ये कोणताही फरक होत नाही. फक्त बदल काय होतो तर लॅटरल इन्व्हर्जन हा जो प्रकार आहे तो दिसतो आपल्याला. तर या ठिकाणी मी माझा उजवा हात वरती केला तर तो तुम्हाला डावा हात दिसतो पहा. डावा जर वर केला तर तुम्हाला तो उजवा दिसतो. हा फक्त दिशेमधला साईड मधला फरक त्या ठिकाणी आरशातील प्रतिमेमध्ये होत असतो. आता जे काही वेगवेगळे इंग्रजी अक्षर आहेत, मराठी अक्षर आहेत, अंक आहेत, त्यामध्ये कशा प्रकारे बदल होतो हे आपल्याला पाहायचंय आणि त्याप्रमाणे त्यावरील प्रश्न आपण सोडू शकतो. अगदी सोपे आणि सहज गुण मिळवता येणारे हे प्रश्न आहेत पहा. या ठिकाणी 2 प्रश्न या घटकावर विचारले जातात. त्यामुळे काळजीपूर्वक या घटकांचा अभ्यास करा की कोणते अक्षर कशा प्रकारे आरशामध्ये त्यांची प्रतिमा दिसते हे आपल्याला पाहायचंय आणि त्याप्रमाणे आपण त्यावरील प्रश्न सोडवणार आहोत. पहा या ठिकाणी अल्फाबेट दाखवले आहेत पहा. या अल्फाबेट मध्ये एचं अक्षर कसं दिसणार तुम्हाला आरशामध्ये, प्रतिमा कशी असेल त्याची, अक्षरे आणि आरशातील प्रतिमा. तर हे व्यवस्थित तुम्ही नीट पाहून घेतलं तर मला वाटतं यातील कोणतंही लेटर, कोणताही अक्षर, कोणताही शब्द जरी परीक्षेमध्ये आला तर तुम्ही ते त्याचं उत्तर लिहू शकता. यामध्ये हे जे काही अक्षर आहेत पहा, ए, एच, आय, एम, ओ, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय असे एकूण 11 अक्षर आहेत का ज्यांची प्रतिमा आपल्याला आरशामध्ये ॲज इट इज जशाची तशी दिसते. त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. बाकी अक्षरामध्ये मात्र वरील चार्ट प्रमाणे तुम्हाला बदल होताना दिसतो बा. बी पहा कसा दिसतो असं या प्रकारे. आणि आरशातील प्रतिमेमध्ये एखादी आकृती असेल तर जो वरचा भाग आहे तो त्याच ठिकाणी राहतो, फक्त त्याची दिशा बदलते. जेव्हा आपण उदाहरण पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला दाखवेल मी कशा प्रकारे त्याची दिशा बदलते. तर ही जी अक्षर आहेत पहा, ही अक्षर सर्व 11 अक्षर आहे, त्याच्यामध्ये कोणताही फरक होत नाही. त्यानंतर तुम्ही बाकीचे अक्षर पाहू शकता. जी कशा प्रकारे त्याचा बदल होतोय, एफ असेल तर बदल कसा होतोय, ई, त्यानंतर डी, एल, के, जे, एन, ओ, पी, क्यूचं फक्त त्या ठिकाणी हा जो काय खालचा दांडा आहे तो बदलतोय पहा त्याचा. त्यानंतर झेड, बाकी तो अक्षर सेम आहे. त्यामध्ये यस बदलतो पहा, यस या प्रकारे स्टार्ट होतोय, त्याचं उलट स्टार्ट होईल. आणि अंकाच्या बाबतीत जर पाहिलं तर 0 आणि 8 ही 2 अंक असे आहेत का जी जशीच्या तशी आपल्याला आरशाच्या प्रतिमेमध्ये दिसते, बाकी अक्षरांमध्ये बदल होतो. त्याचप्रमाणे जर आपण मराठी अक्षरांचा विचार केला तर यामध्ये पहा समोर अक्षर आपल्याला दाखवलेले आहेत. तर याप्रमाणे अक्षरामध्ये फरक होतो, जेणेकरून प्रश्नांमध्ये जर एखादा शब्द आला तर आपल्याला त्या प्रकारे
ती प्रतिमा ओळखता आली पाहिजे. आपण आता यानंतर अंक जे आहेत पहा, मराठी अंक आणि इंग्रजी अंक, त्यांच्या प्रतिमा या ठिकाणी पाहणार आहोत. यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, जेणेकरून प्रतिमा ओळखताना याचा उपयोग आपल्याला होणार आहे. आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी नमुना प्रश्न पाहणार आहोत. आता या प्रश्नामध्ये आकृती आणि आकृती समोर उभी रेष देऊन एका बाजूला त्या रेषेच्या अशा प्रकारे रेषा देतात पहा. या बाजूच्या रेषा आहेत, हा आरशाचा पाठीमागचा भाग आहे, त्याच्या मागे आपल्याला प्रतिमा तयार होताना दिसते. तर या ठिकाणी पहिला अक्षर आहे पहा. पहिला प्रश्न आहे. प्रश्न या प्रकारे, खालील प्रत्येक प्रश्नामधील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निवडा आणि तो पर्यायाचा योग्य क्रमांक आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला लिहायचा आहे. पहा, पहिला शब्द आहे लायन, LION. आता या ठिकाणी शेवटचा अक्षर पहा कोणता आहे, यन. मग या ठिकाणी आरशातील प्रतिमा ही यन अक्षराने सुरू होणार आहे. शेवटचा अक्षर कोणता आहे तर यन आहे, त्यामुळे प्रतिमा कशा कोणत्या सुरू होणार आहे, यन. आता यन पहा या ठिकाणी, यन हा जसा तसा दिला या ठिकाणी, म्हणजे आकृती तुमची आरशी प्रतिमा नसेल का. तर या ठिकाणी यनचा जो काही वरचा टोक पहा सुरू होता काय होईल, या प्रकारे चालू होईल, तो या प्रकारे. तर अशी प्रतिमा कोणत्या मध्ये आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, NOI. आता ओ आणि मध्ये बदल होणार नाही, यल मध्ये बदल होईल. हा यल कसा होईल या प्रकारे आरशामध्ये असं. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला अभिप्रेत असणारा शब्द या ठिकाणी दिला आहे, म्हणून त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 की त्याची लायनची आरशातील प्रतिमा असणार आहे. आता पहिल्यामध्ये यन आयत दिल्यामुळे हे उत्तर याचं नाही. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रश्नानुसार शब्दानुसार त्याची प्रतिमा शोधायची आहे. पहा पुढील प्रश्न, अंक आपला एक 659. आता या ठिकाणी शेवटचा अंक पहा परत 9. 9 ची प्रतिमा आपल्याला कशी असेल त्याप्रमाणे पाहायचे पहा. आता 9 या ठिकाणी 9 असं दाखवला आहे, आरशाच्या प्रतिमेमध्ये कसं होईल तो या प्रकारे या ठिकाणी आहे, परंतु 5 त्यांनी उलटा दिला आहे, त्याच्यामुळे ही प्रतिमा होणार नाही तयार. आता 5 प्रतिमा तयार कशी पहा, या प्रकारे 5 असेल, ती अशी प्रतिमा तयार होईल त्याची. पाच आपल्या ठिकाणी दाखवलंय बा, तर प्रतिमेची या प्रकारे तुम्ही जर पर्याय क्रमांक पाहिला 4 तर पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं उत्तर असेल 9. अशी प्रतिमा ही 5 ची तयार होत असेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. 6 या प्रकारे दाखवला आहे, तो या प्रकारे तयार होईल. प्रत्येक अक्षर किंवा अंक कशा प्रकारे प्रतिमा दिसतोय आरशामध्ये दिसतोय आपल्याला हे त्या ठिकाणी शोधायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर आपलं. या ठिकाणी 5 हा उलटा दाखवला आहे म्हणून हे उत्तर नसेल, 5 हा जसा दाखवला आहे त्यामुळे हे उत्तर नाही. या ठिकाणी 6 जसं दाखवलं म्हणून उत्तर नाही. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असेल 659 ची आरशातील प्रतिमा. पहा पुढील प्रश्न, आता आकृती दिली या ठिकाणी, सर्व हे नमुना प्रश्न आहेत. एक आकृती दिली आपल्याला या ठिकाणी, आयत दिलाय, आयतामध्ये वाय आणि हा चौकोन. आता पहा या ठिकाणी हा जो चौकोन दाखवलाय, सुरुवात नेहमी लक्षात ठेवायचं, आरशातील प्रतिमेमध्ये चौकोन त्याच प्रकारे असेल. हा जो आकार आहे हा या प्रकारे असेल आणि हा चौकोन दिशा त्याची हा या ठिकाणी समजा आपण म्हटलं की डाव्या बाजूला आहे, हा कुठे जाईल उजव्या बाजूला. तर अशा प्रकारे आकृती कोणत्या पर्याय दिली आपली शोधायची. यामध्ये पहा चौकोनाची जागा बदलली, इथं वर होता हा खाली आलाय, हा पर्याय क्रमांक त्या ठिकाणी नसेल. सेकंड मध्ये हा जो चौकोन आहे इकडे डाव्या बाजूला आहे, इथे सुद्धा कोणत्या डाव्या बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक हा त्या ठिकाणी नाही. इथे मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये
हा जो चौकोन दाखवल्याने कोपऱ्यामध्ये कोण दाखवलाय हा उजव्या बाजूला गेलेला आहे आणि वायचा शेप सुद्धा चेंज झालाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असेल. तर चौथा पण पर्याय गेला पहा, त्या ठिकाणी चौकोनी जागा किंवा तो जो कोण दाखवलाय त्याची दिशा बदलली, जागा बदलली, तो वर इकडे वर होता तो खाली आलाय, त्यामुळे हे सुद्धा पर्याय त्या ठिकाणी नसेल. अशा प्रकारे तुम्हाला जर निरीक्षण केलं तर सहज या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सोडवता येतील. त्यासाठी आपण पुढील काही स्वाध्याय प्रश्न सोडवणार पहा. या सर्व प्रश्नांचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल, जेणेकरून कशा प्रकारची उदाहरणे या घटकावर विचारले जातात हे आपल्या लक्षात येईल. आता प्रश्न पहिला आहे, त्या ठिकाणी एक आकृती दिली आपल्याला, एक किरण दिलाय आणि त्याच्यावर एक रेषाखंड आहे, त्याची दिशा पाहिजे आपल्याला, दिशेप्रमाणे आपण उत्तर शोधणार आहोत. या प्रकारे दिशा दिली तर आरशाची प्रतिमा अशा प्रकारची तयार होईल. अशा प्रकारे आकृती कोणत्या पर्यायात आपल्याला शोधायचे? एक मध्ये आहे का? नाही. दोन मध्ये ऍज इट इज आकृती दिली पहा. 3 मध्ये मात्र अशा प्रकारची आकृती आहे, 4 मध्ये नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे, त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर शोधू शकता. पुढचा प्रश्न पहा. सेम या ठिकाणी शब्द आपला पहा, सेम. सेम हा शब्द आरशामध्ये कसा दिसेल किंवा सेम या शब्दाची आरशातील प्रतिमा कशी असेल हे आपल्याला शोधायचे. आता पहा, शेवटचं अक्षर कोणतं यामध्ये? शेवटचं अक्षर आहे ई. आता ई ची आरशातील प्रतिमा कशी असते पहा. ई अशा प्रकारे आहे, प्रतिमा कशी असणार आहे? या प्रकारे. तर या प्रकारे प्रतिमा कोणत्या शब्दामध्ये आहे पहा. आता या शब्दामध्ये याची प्रतिमा वेगळी आहे, इथे एस दिलाय, हे दोन्ही तुमचे पर्याय नसतील, 2 पर्याय तुमचे कमी झाले. आता 3 आणि 4 मध्ये अशा प्रकारे त्याची प्रतिमा असणार आहे पहा. या ठिकाणी 3 मध्ये ए उलटा दिसतोय आपल्याला, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर नसेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामध्ये यम अक्षर मध्ये बदल होणार नाही, ऍज इट इज यम अक्षर दिसेल. फक्त कशामध्ये? ए पण तसं दिसेल, यस आणि ई मध्ये मात्र बदल आपल्याला दिसतोय. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं प्रत्येक अक्षरांचं, प्रत्येक शब्दाचं, तर तुमचं लक्ष येईल की कोणतं अक्षर कशा प्रकारे आरशामध्ये आपल्याला दिसते. पहा, पुढील प्रश्न आकृती दिली आहे. आता बाणांची दिशा पाहिजे आपल्याला. काय होतंय? बाणांची दिशा कशा प्रकारे दाखवली त्याच प्रकारे आता बाणांची दिशा असणार आहे लक्षात. आता पहिलं बाण इकडे आरशासाठी कोणता आहे? वर टोकावर असणार आहे. तर याही ठिकाणी आपल्याला पहिलं बाण कोणतं असणार आहे? वर असणार आहे. दुसरा बाण कोणता असणार आहे? फक्त हा जो शेप आहे हा थोडासा आपला वेगळा होईल पहा. हा कसा होईल? याप्रमाणे आपल्याला दिशा पाहिजे आहे की कोणत्या आकृतीमध्ये अशा प्रकारे आकृती दाखवलेली आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर आहे. सांगतो का? तर या ठिकाणी दोन्ही जे बाण दाखवले, दोन्ही बाण खालच्या दिशेला आहेत, त्यामुळे हे उत्तर नसेल. त्याप्रमाणे या ठिकाणी दोन्ही बाण वरच्या दिशेला आहे, त्यामुळे हे त्याचा पर्याय होऊ शकत नाही. आणि चौथ्यामध्ये जो या ठिकाणी पहिला बाण दाखवला तो म्हणजे आकृती ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे आहे, सेम आकृती या ठिकाणी दाखवली आहे, त्यामध्ये कोणता बदल केला नाही, म्हणून तोही पर्याय त्या ठिकाणी होणार नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे तुम्ही त्या आकृतीची प्रतिमा शोधू शकता. आता आकृती आपल्याला पाहिजे आरसा कोणत्या दिसला त्यानुसार आपण ही प्रतिमा ठरवू शकतो. पुढची आकृती पहा. या ठिकाणी जो काही व्ही शेप दाखवलाय पहा, तो व्ही शेप आपल्याला याप्रमाणे काढून आणि नंतर अशा प्रकारे हा रेषाखंड आपल्याला काढता येईल. अशा प्रकारे ही आकृती असणार आहे. पुन्हा एकदा पहा, तो जो व्ही शेप आहे हा रेषाखंड असा असेल आणि या प्रकारची आकृती कोणत्या पर्याय दिली ते आपल्याला शोधायची. या ठिकाणी आहे व्ही शेप, परंतु हा जो खालचा गोल आहे हा या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून हे उत्तर होणार नाही. या ठिकाणी हा जो व्ही शेप आहे हा वरच्या ऐवजी खाली आलाय, त्यामुळे
पर्याय क्रमांक 2 सुद्धा याचं उत्तर होणार नाही. पहा आता पर्याय क्रमांक 3 व्ही शेप आहे, हा रेषाखंड दाखवलाय, हा पण रेषाखंड दाखवलाय, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आणि या ठिकाणी व्ही शेप आणि ओरिजिनल आकृती जी आहे ती सेम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा उत्तर नाही. कारण काय, आरशातील प्रतिमा आणि दिलेली आकृती दोन्ही पर्याय क्रमांक 4 आणि आकृती सारखीच असल्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला मी का सांगतो प्रत्येक आकृती, तर परीक्षेमध्ये फक्त आपलं उत्तर शोधायचंय, बाकी आकृती आपल्याला पाहायला वेळ नाही. योग्य आकृती कोणती आहे आपण ती शोधणार आणि त्याचा पर्याय उत्तर पत्रिकेमध्ये नोंदवणार आहोत. पाहता पुढचा प्रश्न, अशा प्रकारची आकृती आहे, त्या आकृतीनुसार आपल्याला त्याची जी काय प्रतिमा आहे ती शोधायची आहे. आता हा जो चौकोन या ठिकाणी खाली आहे, उत्तर आकृतीमध्ये हा चौकोन कुठे असणार आहे, तर हा उजव्या बाजूला असणार आहे. आणि हा जो शेप आहे या प्रकारचा, हा कसा असेल, या प्रकारे असेल. आणि या ठिकाणी हा चौकोन असेल या प्रकारे. तर अशी आकृती कोणत्या आकृती दिली आपल्याला शोधायचं आहे, त्याप्रमाणे हा जो आकार आहे हा असा आकार असणार आहे. तर हा जो शेप आहे हा शेप आपल्याला या आकृतीत पाहायचा आहे. तर यामध्ये हा नाहीये, आणि या ठिकाणी आकार नाही, त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला तो आकार दिसतोय. या ठिकाणी हा आकार आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहू शकतो. या प्रकारे आकार आहे. चौकोनीची तुम्ही जागा पाहू शकता, हा इकडे डाव्या बाजूला होता, हा इकडे उजव्या बाजूला आहे. त्यानंतर हा जो आकार आहे हा या प्रकारे आहे. म्हणजे अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. तुम्ही जर 3 पर्याय पाहिला त्या ठिकाणी ही जी रेषाखंड दाखवली तो नाहीये, आणि याच्यामध्ये सुद्धा आकार हा पूर्ण चेंज झालाय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या आकृतीचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी 3 किंवा झेड असा आकार आपल्याला दाखवलेला आहे. तर याची प्रतिमा तयार होणं कसं होईल ते पूर्णपणे पहा. या प्रकारे अशा प्रकारे हा जो शेप आहे तो अशा प्रकारे होईल, आणि या प्रकारे हा आकार आपल्याला तयार होताना दिसेल. पहा, हा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का, नाही, तर हा आकृती इन्व्हर्ट झाली, उलटी आली. पहा, बरोबर की नाही. त्यानंतर यामध्ये सुद्धा ती आकृती उलटी होते. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय होतंय, सेम आकृती दाखवली आपल्याला, लक्षात. म्हणून उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्या तिन्ही तुम्ही आकृती निरीक्षण करा. पहा, तुम्हाला लगेच त्यातली भिन्न जाणेल. हा जो काही आकार आहे पहा, हा शेप हा इथे वर आहे, इथे वर गेला आहे, उलटी आली आकृती. इथे मात्र ऍज इट इज जशी तुम्हाला आकृती दिली त्याच प्रकारे ही आकृती दाखवलेली आहे, त्याच्यामुळे हे 3 त्याचे पर्याय नसतील. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. आता आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण घेणार आहोत, जेणेकरून कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला त्याचा अनुभव येईल. पहा, यू, यू हे अक्षर आपल्याला ठिकाणी शब्द दिलेला आहे. आपल्याला यू या शब्दाची मिरर इमेज म्हणजेच आरशातील प्रतिमा आपल्याला पाहायची आहे. पहा, यू पहिला अक्षर आहे, शेवटचा अक्षर यू आहे, पहिला अक्षर वाय आहे, त्यामुळे यू पासून आरशातील प्रतिमा या ठिकाणी तयार होणार आहे. तर पहिल्या पर्यायामध्ये पहिलं अक्षर या ठिकाणी ओ आहे, त्यामुळे पर्याय तो नसेल. पहा, दुसऱ्या पर्यायामध्ये यू, ओ आणि वाय या ठिकाणी हा पर्याय त्याचं उत्तर असेल. तिसरा आहे वाय अगोदर आहे. पहा, या ठिकाणी वाय ओ यू, वाय यू ओ क्रम या ठिकाणी चुकलेला आहे, आणि संपूर्ण चौथ्या पर्यायामध्ये शब्दच हा उलटा आलेला आहे, त्याच्यामुळे तेही त्याचं उत्तर नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. यू, वाय ओ यू, शेवटचा अक्षर यू, आणि उत्तर मग त्या ठिकाणी यू पासून स्टार्ट होते. पहा, शेवटचा अक्षर जे असेल त्यापासून आपला पर्याय सुरू करायचा आहे. आणि यू ओ वाय या तिन्ही अक्षरामध्ये किंवा हे तिन्ही अक्षर
आरशातील प्रतिमेमध्ये ऍज इट इज राहतात, त्यांच्यामध्ये काही फरक होत नाही, बदल होत नाही. पुढचा प्रश्न पहा. पुढचा शब्द आहे पहा वर्क. WORK वर्क. शेवटचं अक्षर कोणतं आहे तुमचं? के. तर के पासून शब्द सुरू होईल पहा, पण के कसं होईल? इन्व्हर्ट होईल. या ठिकाणी के या प्रकारे के तयार होतो पहा. के नंतर आर सुद्धा त्या ठिकाणी बदलेल. आर या प्रकारे अक्षर असेल पहा. के नंतर आर. ओ मध्ये बदल होणार नाही, डब्ल्यू मध्ये बदल होणार नाही. म्हणजे अशा प्रकारे हे जे काय वेगवेगळे अक्षर आहेत ते कशा प्रकारे आर्ट्स दिसतात हे आपल्याला पाहायचं आहे अगोदर, आणि त्याप्रमाणे शब्द तयार करायचा आहे. पहा KROW असे असेल, ही प्रतिमा कोणत्या पर्यायामध्ये आहे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी के पहा सरळ दाखवलाय, हे उत्तर त्या ठिकाणी नसेल. 2 नंबरचा पर्याय पाहू शकता, KRO आणि W या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. त्याप्रमाणे तुम्ही 3 पाहू शकता पर्याय पहा. आपल्याला माहिती आहे आता आपलं योग्य उत्तर मिळालंय, परंतु यामध्ये नेमकं चुका काय आहेत ते आपल्याला पाहिजे. या ठिकाणी पहा, पहिलं अक्षर आपल्याला के हवंय, कारण लास्ट अक्षर काय या ठिकाणी के, इथे काय डब्ल्यू आहे, म्हणजे पर्याय हा चुकीचा आहे. या ठिकाणी आर हा ऍज दाखवलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा काय या ठिकाणी चुकीचा आहे. आपला योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. तर या शब्दामध्ये के आणि आर यांच्या प्रतिमा आपल्याला शोधायच्या आहेत. डब्ल्यू आणि ओ हे 2 अक्षर काय ऍज इट इज आरशामध्ये आपल्याला दिसतात, त्यांच्यामध्ये कोणताही फरक होत नाही, बदल होत नाही. पहा पुढील प्रश्न. आपल्याला एक आकृती दिली आहे, त्या आकृतीची आपल्याला काय करायचंय? आरशातील प्रतिमा पाहायची आहे. पाहता या ठिकाणी मध्ये गोल आहे, वरच्या भागाला त्रिकोण दाखवलाय आणि इकडे चौरस दाखवलाय. अशा प्रकारे फक्त आपल्याला काय करायचं? अगोदर खाली चौकोन असेल, मध्ये गोल असेल आणि त्यानंतर त्रिकोण असेल. या प्रकारे आपल्याला ही आकृती पाहायची. आता पर्याय क्रमांक 1 पहा, त्या तिन्ही आकृती वेगळ्या दाखवल्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 पहा, या ठिकाणी चौरसाचा आकार बदललाय पहा. चौरस काय या ठिकाणी आहेत दाखवलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी नाही. पर्याय क्रमांक 3 पहा, की चौरस दाखवलाय, त्रिकोण दाखवलाय, मात्र हा इथे काय वर्तुळ दाखवलंय ते चौरसाच्या बाजूवर दाखवलंय. तर ऍक्च्युली या आकृतीमध्ये एका शिरोबिंदू पाशी किंवा एका कोणापाशी आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सुद्धा आपलं उत्तर नसेल. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. लक्षात पहा, चौकोन या ठिकाणी चौरस, त्यानंतर वर्तुळ आणि त्रिकोण, अशा प्रकारे त्याचप्रमाणे आपल्याला आकृती या ठिकाणी आरशातील प्रतिमा पाहायला मिळते. पहा या प्रकारे पुढचं उदाहरण. UMMU या ठिकाणी 4 अक्षर आपल्याला दाखवले आहेत, त्यांच्या आपल्या प्रतिमा पाहिजे आहेत. आपण पाहिलंय पहा, 11 जे काही इंग्रजी मधले अक्षर आहेत त्या 11 अक्षरांच्या आरशातील प्रतिमा बदलत नाहीत. त्यामध्ये यम आहे, यू आहे. या ठिकाणी जर आपण पर्याय पाहिले पहा, पहिला पर्याय पहा UMMU, हे संपूर्ण जे काही शब्द आहे किंवा अक्षर आहेत ते उलटे दाखवले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर होणार नाही. दुसरा पर्याय पहा, याही ठिकाणी यू उलटे लिहिले आहेत, यम बरोबर आहेत, हे उत्तर त्या ठिकाणी होणार नाही. आरशातील प्रतिमेमध्ये कोणताही अक्षर उलट होत नाही, फक्त लॅटरल डावी बाजू उजवी बाजू दिसते आपल्याला आणि उजवी बाजू डाव्या बाजूला, तेवढंच बदल त्यामध्ये होतोय. पुढचं पाहता पर्याय क्रमांक 3 यू, शेवटचा अक्षर यू आहे, MMU या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा पर्याय पाहता, आपल्याला माहिती पर्याय उत्तर नाही, पण का नाही त्याचं कारण आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी यम निरीक्षण करा, दोन्हीही यम आपल्याला या ठिकाणी उलटे दाखवलेले आहेत पहा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार नाही. तर योग्य उत्तर कोणतं आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. कारण या प्रश्नामध्ये दिलेले जे अक्षर आहेत यू आणि यम यांच्यामध्ये या 2 अक्षरांच्या आरशातील प्रतिमेमध्ये कोणताही बदल होत नाही. आपण सांगितलंय 11 जे अक्षर आहेत त्यामध्ये हे 2 अक्षर आहेत की यांच्या आरशातील प्रतिमा बदलत नाही. चला पुढचा प्रश्न पहा. आकृती दिली पहा या प्रकारे, शावी सारखी आकृती आहे, तर तिची प्रतिमा कशी असेल? प्रश्न आकृती दिली आहे, उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. आपल्याला काय करायचं? त्याचप्रमाणे जायचं पहा, हा भाग कसा आहे त्याप्रमाणे आकृती तयार करायची.
अशा प्रकारे आकृती आपल्याला शोधायची कोणत्या आहेत. आता आकृती जी काय प्रश्न आकृती आणि आकृती क्रमांक 2 सारख्या आहेत म्हणून आकृती क्रमांक 2 त्या प्रश्नाचं उत्तर असणार नाही. त्याप्रमाणे 3 पाहू शकतो मी. हा जो काय कर्व भाग दाखवलाय हा खाली आहे, इथे मात्र तो वर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी सेम त्याच प्रकारे दाखवले, परंतु हा थोडासा भाग वेगळा दाखवलाय किंवा हा जो आकार आहे हा त्रिकोणाकृती दाखवलाय, त्यामुळे हे त्याचं उत्तर असणार नाही. तर पर्याय क्रमांक उत्तर 1 हे त्याचं उत्तर योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 तुम्हाला मी दाखवले आकृती काढून की या प्रकारे त्याची आकृती आपल्याला मिळाली पाहिजे. जसा हा शेप आहे तोच आकार आपला असा असेल, त्याप्रमाणे शेप या प्रकारे आकृती तयार होणार आहे. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी जी आकृती दाखवली ती निरीक्षण करा, त्याप्रमाणे आपल्याला तिची प्रतिमा शोधायची आहे. या ठिकाणी हा एक किरण दाखवलाय, तर उत्तराकृतीमध्ये किरण कसा असेल या प्रकारे. अशा प्रकारे आकृती कोणत्या पर्यायात आपल्याला शोधायची त्याप्रमाणे उत्तर येणार आहे. आता हा जो बाणी दाखवलाय पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी किरण दाखवलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा बाण दाखवलाय, परंतु हा जो कोण दाखवलाय या ठिकाणी दाखवला नाही, तर या ठिकाणी कोण दाखवलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याच्याशी थोडीशी साम्य असणारी आकृती आहे, परंतु हा कोण पहा, कोणांच्या त्या आकारावरून किंवा कोणाचं जे काही चिन्ह दाखवलंय त्यावरून हे उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 3 पहा, या आकृती साम्य असणारी आकृती आहे म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये हा जो बाण आहे हा खाली दाखवलाय, किरण खाली दाखवलाय म्हणून ते उत्तर होणार नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 ही दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला मिळेल. पहा पुढील प्रश्न. या ठिकाणी एक चौरस दिलाय, चौरसामध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत पहा. ऍज चौरस उत्तराकृतीमध्ये असेल, फक्त आपल्याला यांच्या ज्या काय जागा द्या पाहिजे लक्षात. तर अगोदर स्टार्टिंगला या ठिकाणी प्लस चिन्ह असणार आहे, नंतर वर्तुळ असणार आहे, त्यानंतर त्रिकोण आणि नंतर चौरस. या प्रकारे अशा प्रकारची आकृती आपल्याला ती पाहिजे. तर पहिल्यामध्ये हा या ठिकाणी चौरस दाखवलाय, आकृती होणार नाही. दुसऱ्यामध्ये पण चौरस दाखवलाय, ही आकृती होणार नाही. तिसऱ्यामध्ये आपण निरीक्षण करूया की प्लस आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे आणि चौरस आहे. तर पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार आहे, कारण क्रमांक सांगितलं मी याप्रमाणे असणारी जी आकृती आहे यामध्ये त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर होणार, योग्य उत्तर होणार नाही. का तर क्रम पाहिजे आपल्याला लक्षात. जे काही प्लस साईन दाखवलं आपल्याला स्टार्टिंगला प्लस साईन पाहिजे, त्यानंतर वर्तुळ, इकडे खाली अगोदर त्रिकोण आणि चौरस. त्या क्रमाने कोणत्या आकृतीमध्ये आपल्याला चिन्ह दिसत आहेत ते शोधून आपण ती आकृती योग्य पर्यायाचा निवडू शकतो. पहा पुढील प्रश्न सोपा प्रश्न आहे. एक पेन्सिल दाखवली आहे आणि तिरपी पेन्सिल ठेवलेली आहे, त्या प्रकारची प्रतिमा कशी असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी जर अयोग्य पर्याय तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी टोक कुठे पेन्सिलचं तिरपा आहे आणि पेन्सिल डाव्या बाजूला दाखवलं टोक तिचं. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये पेन्सिल आडवी आहे, उत्तर होणार नाही. 4 मध्ये पेन्सिल आडवी दाखवली, ते उत्तर होणार नाही. आता पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये पेन्सिल टोक कुठे खाली आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये वर दाखवलंय. पर्याय क्रमांक 1 सुद्धा उत्तर होणार नाही, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा असा प्रश्न या ठिकाणी होता. एवढे सोपे प्रश्न शक्यतो परीक्षेला विचारले जात नाही. 2-3 आकृत्या त्यामध्ये मिक्स केल्या असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांचं थोडस निरीक्षण शक्ती तपासली जाईल अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये असतो. पुढचा पहा. पुढचा प्रश्न आहे की आकृती दिली आपल्या ठिकाणी, गोल दिला एक आणि एक कोण, त्याप्रमाणे आपल्याला आकृती शोधायची. बा समजा आपण गोल घेतल्या प्रकारे आणि त्या प्रकारे हा कोण
हा लघुकोन आपल्याला या ठिकाणी दिलाय, तर त्याच प्रकारे कोण पाहायचा आहे आणि जे काय दोन रेषाखंड आपल्याला दाखवल्या ठिकाणी अशा प्रकारे आकृती कोणत्या पर्यायात आहे हे आपल्याला शोधायचे पहा. पर्याय क्रमांक आपण एक एक पाहूया. तर पर्याय क्रमांक तुम्ही आपण दोन पाहिलं समजा, हा जो काय वर्तुळ दाखवलाय तो आपल्याला खालच्या दिशेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर होणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा वर्तुळ हे खालच्या दिशेला आहे, त्यामुळे तोही त्याचा पर्याय योग्य उत्तर होणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे जे वर्तुळ आहे या कोणाच्या बाह्य भागात दाखवलंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा उत्तर होणार नाही. त्याचं योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1. कारण तुम्हाला जी आकृती दाखवली त्याप्रमाणे ही आकृती तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही दिलेला प्रश्न सोडू शकता. पुढचं पाहता, आपला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न आपण दिली आहे, या आकृतीचा जी काही आतील प्रतिमा कशी असेल ती आपल्याला शोधायची आहे. हा जो आकार असा असेल पहा, आरशामध्ये हा आकार जो आहे तो असा असेल आणि सेम जशी आपल्याला आकृती दिली त्याच प्रकारची प्रतिमा आपल्याला आरशात मिळणार आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चूक असेल. पर्याय क्रमांक 2 सेम आकृती त्याच्यामध्ये असणार आहे, त्यामध्ये कोणताही फरक होणार नाही. 3 आणि 4 या ठिकाणी डायरेक्ट आकृती उभी झाली असल्यामुळे दोन्ही चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर असेल, कारण या आकृतीमध्ये ती आकृती आणि आरशातील प्रतिमा या दोन्ही कशा असणार आहे? सारख्या असणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. पुढचा प्रश्न, या ठिकाणी एक चौरस दाखवलाय. या चौरसामध्ये आपल्याला 4 आकृती आहेत पहा. त्रिकोण आहेत, वर्तुळ आहे आणि चौरस आहे. क्रमपादांचा अगोदर या ठिकाणी शेवट काय चौरस त्रिकोण दाखवलाय, त्याचप्रमाणे त्या क्रमाने आकृती असतील. त्रिकोण, वर्तुळ, त्यानंतर त्रिकोण आणि चौरस. हे दोन त्रिकोण जे आहे यांचे टोक एकमेकांना आहे पहा. अशी आकृती कोणत्या पर्यायात आपल्याला शोधायचंय. पायामध्ये पहिलं वर्तुळ दाखवलंय, आकृती नसेल. या ठिकाणी पहा त्रिकोण आहे, त्यानंतर या ठिकाणी वर्तुळ हवं होतं पण ते नाही, वर्तुळ जागा बदलली. पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 चेक करा, या ठिकाणी आकृती आपल्याला त्रिकोण हवा आहे, चौरस दिलाय. पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे आणि म्हणून पुढचा पर्याय पहा शेवटचा. 3 चूक आहे म्हटल्यावर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल. तुम्ही चेक करू शकता बाप. पहिली आकृती त्रिकोण आहे, त्यानंतर त्याच्या वर्तुळ, खाली इकडे पहिल्या त्रिकोणाचे टोक असणार त्रिकोण आणि नंतर चौरस. अशा प्रकारे याची प्रतिमा आपल्याला समोर दिसेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे. पुढचा प्रश्न पहा. अशा प्रकारे प्रश्न झाला तर खूप सोपं असतं. फक्त एक त्या ठिकाणी बाण दाखवलाय, किरण दाखवलाय आणि त्याप्रमाणे याची दिशा आपल्याला चेक करायची. डावीकडून उजवीकडे आहे, प्रतिमा कशी असेल? उजवीकडनं डावीकडे. आणि हा जो काही त्या ठिकाणी अंडाकृती आकार दाखवलाय आणि त्याच्या पाशी हा रेषाखंड, या प्रकारची आकृती आपल्याला चेक करायची. पहिली आकृती पहा, हा जो काही रेषाखंड दाखवला हा बाणापाशी आहे, इथे मात्र कुठे येतो? या अंडाकृती आकारापाशी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा, हा आकार त्याची प्रतिमा होऊ शकते, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर हे उत्तर नाही का? तर हा जो आकार आहे मुळात ही आकृती आणि ही आकृती त्या ठिकाणी बाणांची दिशा समान आहे. आरशातील प्रतिमध्ये काय होतं? लॅटरल इन्व्हर्जन होत आहे. डावी बाजू उजवी बाजू आपल्याला दिसते. डावी बाजू जो काय टोक असेल ते कुठे दिसेल? उजव्या बाजूला. या दोन्ही मध्ये काय होतंय? त्यांनी सेम बाण दिशा दाखवली असल्यामुळे हे उत्तराचं नाही. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण याची प्रतिमा शोधू शकतो. पहा पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी आपल्याला मराठी अक्षर दिले आहेत पहा, ट न क. आता शेवटचं अक्षर पहा कोणतं आहे? शेवटचं अक्षर कोणतं आहे आपलं? क.
तर क पासून आपल्याला अक्षर सुरुवात होणार आहे क, न आणि ट, त्याप्रमाणे. त्यासाठी आपल्याला त्या अक्षरांची प्रतिमा माहित असणं आवश्यक आहे, त्यानुसार आपण हे शोधू शकतो. पहा या ठिकाणी क, तर पहिल्या याच्यामध्ये क दाखवल्याने, नंतर न आहे आणि नंतर ट आहे. तर या ठिकाणी पहिलंच जो काय पर्याय तुमचा त्याचं उत्तर असेल, कारण त्याप्रमाणे त्यांनी तिन्ही अक्षरांच्या प्रतिमा दाखवलेल्या आहेत. तुम्ही दुसरं पाहू शकता का नाही, तर त्या ठिकाणी दुसरं पण त्याप्रमाणेच आपल्याला दाखवलंय. मला वाटतं पहिलं पर्याय नसेल, पर्याय क्रमांक 2 आहे, कारण का न या ठिकाणी उलटा दाखवलाय. पहा न ऍज इट इज दाखवलाय. पर्याय क्रमांक 1 मध्ये गोंधळ काय, न जो आहे तो त्याचा ऍज इट इज दाखवलाय. न मात्र कसं व्हायला पाहिजे, या प्रकारे न असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 न, तर पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर असेल. या ठिकाणी क आपल्याला शेवटी दाखवलाय. पहा ऍक्च्युली क कसं पाहिजे स्टार्टिंगला, म्हणून हे पर्याय त्याचं उत्तर नाहीये आणि हे पूर्णपणे अक्षर उलटे आलेत, त्यामुळे हा पर्याय नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये न ऍज इट इज दिल्यामुळे तोही त्याचं उत्तर नाही. तर प्रत्येक अक्षर पाहून घ्या व्यवस्थित. प्रत्येक अक्षर काय करायचं आपल्याला, त्याची प्रतिमा कशी असेल हे शोधायचं आहे. लक्षात, त्याप्रमाणे उत्तर आपण काढू शकतो. पहा पुढचा प्रश्न 26/57. 26/57. आता या ठिकाणी परत प्रत्येक अंकाची आपल्या प्रतिमा शोधायची. या ठिकाणी 6 आहे. पहा 6 कसं असेल, या प्रकारे. 2 कसं असेल, या प्रकारे. त्याप्रमाणे आपल्या प्रतिमा शोधायची. 6 आणि 2, अगोदर 6 असेल. पहा या ठिकाणी अगोदर 2 दिसतोय आपल्याला, ठीक आहे, पर्याय नाही. त्यानंतर 6 आणि 2 आहे. पहा खालीकडे 7 आणि 5. या ठिकाणी 2 अगोदर आहे, हा पर्याय नसेल. इथे पहा उलटली संख्या 57/26, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी काय होतं, अगोदर 2 दिलाय, आपल्याला 6 अगोदर पाहिजे, पर्याय नाही. या ठिकाणी 6 आणि 2 आहे, 7 आणि 5 आहे, बरोबर आहे. या ठिकाणी परत 2 अगोदर दिलाय, पर्याय होणार नाही. आणि 57/26 उलटेल क्रमांक पूर्णपणे, त्यामुळे अशा प्रकारे हे उत्तराचे होणार नाही. आता काही प्रश्न आपण जे काय आपली मार्गदर्शक पहा एनसीईआरटी मार्गदर्शक तयार केली, त्यातले काही प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. या ठिकाणी प्रश्न आहे बाबाला UN. या ठिकाणी आपलं अक्षरला UN, तर UN ची आश्रित प्रतिमा कशी असेल हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे, पाहायचं आहे. आता आपण पाहिलंय पहा यू या अक्षरामध्ये जेव्हा आपण त्याची प्रतिमा पाहतो आरशामध्ये, तर यू मध्ये कोणताही फरक होत नाही. एन मध्ये मात्र तो बदल आपल्याला जाणवतो, दिसतो. तर पहिलं अक्षर एन आहे आपलं, शेवटचं अक्षर एन आहे. यामध्ये प्रतिमध्ये काय असणार आहे, पहिलं अक्षर एन असणार आहे. परंतु हा जो एन दाखवलाय पर्यायामध्ये पहिला एन ऍज इट इज आहे, त्यामुळे हा पर्याय त्या ठिकाणी नसेल. दुसऱ्या पर्यायामध्ये काय केलंय, यू हा उलटा झालाय, त्याच्यामुळे तोही पर्याय त्या ठिकाणी त्याचा नसेल. चौथ्या पर्यायामध्ये पहा यू उलटा केलाय. कोणतंही अक्षर या ठिकाणी आरच्या प्रतिमध्ये उलट होत नाही, फक्त त्याची दिशा बदलते, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, तेवढं बदलतोय. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा एन ची प्रतिमा आपल्याला दाखवली त्याप्रमाणे आहे, या प्रकारे, आणि यू ऍज इट इज आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे, त्यातलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 UN ची आरसे प्रतिमा आहे या प्रकारे. यू मध्ये बदल होणार नाही, फक्त एन त्या ठिकाणी प्रतिमेची बदलते. पहा पुढचा प्रश्न याच प्रकारे. अशा प्रकारे प्रश्न एका चित्र दाखवलं पहा व्यक्तीचं, तर प्रतिमेची कशी असेल. आता हा जो आकार आहे बा, आपला आकार पाहिजे कशा प्रकारे, शेप हा गोल आहे, या ठिकाणी उभी रेषा असेल. हा जो आकार आहे या प्रकारे आपल्याला या प्रकारे असेल शेप. असा आकार कोणत्या आकृती आपल्याला शोधायचा, असा आकार. आता यामध्ये पहा या ठिकाणी आकार दाखवलाय, पर्याय क्रमांक 1 होणार नाही. यामध्ये हा जो व्ही शेप आकार आहे दोन्ही मध्ये हा नाहीये, पर्याय क्रमांक 2 उत्तर नसेल. यामध्ये हा डायरेक्ट उलटा दाखवलाय, पर्याय क्रमांक 3 उत्तर नसेल. आणि शिल्लक कोणता राहिला, पर्याय क्रमांक 4 पाहू शकता. पहा हा व्ही शेप त्या प्रकारे सांगितल्याप्रमाणे आहे. हा व्ही शेप सुद्धा, हा जो व्ही शेप आहे पहा, हे दोन्ही विरुद्ध बाजूला आहेत. या ठिकाणी
माझ्याकडे दाखवतो थोडस. हा जो तुम्ही आकार काढताय बा या प्रकारे आकार असेल आणि या बाजूला व्ही शेप असेल. त्यानंतर हा जो व्ही शेप दाखवलाय बा हा असे असेल या बाजूला आणि इकडे. तर अशी आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे पहा. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य आरशाची प्रतिमा असेल. तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी हे जे काही व्ही शेप आहे हा त्याच बाजूला आहे, म्हणजे जशी आकृती त्या प्रमाणे आपल्याला आकृती दिसते ती, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर नसेल. या ठिकाणी व्ही शेप दिलाच नाहीये आणि पूर्ण आकृती इनवर्ट आहे, त्यामुळे हा नाही. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. वर्तुळ दिलंय आपल्याला आणि वर्तुळामध्ये 4 भाग केलेले आहेत. त्यानंतर या 4 भागामध्ये 2 सिम्बॉल दाखवले आपल्याला, एक काटकोन दाखवलाय आणि एक त्रिकोण दाखवलाय. तर वर्तुळ ऍज इट इज असणार आहे. आरशाच्या प्रतिमध्ये वर्तुळ आपलं तसं असेल, हे 4 भाग असतील. मात्र आता या ठिकाणी डाव्या बाजूच्या भागामध्ये त्रिकोण दाखवलाय, तर खालच्या भागात त्रिकोण असं दिसेल आणि हा जो कोण मात्र उलटा होईल पहा. काटकोन जो आहे त्याचा आकार बदलेल. तर अशा प्रकारे आणि उजव्या बाजू जे काही 2 आहेत ते मोकळे आहेत दोन्ही भाग. तर आरशाच्या प्रतिमध्ये डाव्या बाजूचे भाग असतील ते मोकळे असतील पहा अशा प्रकारे. तर या ठिकाणी डाव्या बाजू भागामध्ये आकृती असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर होणार नाही. दुसरा पर्याय पहा. हे भाग मोकळे आहेत परंतु आपल्या ठिकाणी कोण आपला जो दाखवलाय कोण या प्रकारे हा आहे. थोडस वर्तुळ काढल्यानंतर पहा त्याचे 4 भाग केले आपण. हा जो कोण दाखवलाय या प्रकारे याचं इन्व्हर्जन असं होईल आणि त्रिकोण मात्र या प्रकारे. तर अशी आकृती कोणत्या पर्यायात दाखवली आपल्याला ते शोधायचंय. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाहीये. 2 मध्ये पहा सेम आकृती आहे, तर याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 2. 3 मध्ये हा जो कोण आहे आकृती आणि तो कोण आपल्याला सारखा दाखवलाय त्यामुळे पर्याय नसेल. आणि या ठिकाणी 4 मध्ये मात्र त्रिकोण जागा बदलली त्रिकोण आणि काटकोणाची, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर नाही. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा याचप्रमाणे. 753 या ठिकाणी ही संख्या आपल्याला दिलेली पहा. 753 या संख्येचं आपल्याला काय करायचंय, आरशातील प्रतिमा कशी असेल हे आपल्याला शोधायचं आहे. पहा शेवटचा अंक कोणता आहे मध्ये 3. 3 हा अंक प्रथम विकासाचा आपल्याला 6 सारखा दिसला, मराठी 6 सारखा. ठीक आहे. त्यानंतर 5 आणि त्यानंतर 7. ठीक आहे. पर्याय क्रमांक पहा 3, 5 आणि 7. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल. तुम्ही दुसरा पर्याय पाहू शकता पहा, अगोदर त्यांनी 7 दिलाय त्यामुळे हे उत्तर नसेल. शेवटच्या अंकापासून सुरुवात होती पहा, उलट्या क्रमाने जावं लागतं आपल्याला आरशाच्या प्रतिमेमध्ये. दुसरं पाहू शकता 3 ऍज 3 दिलाय म्हणून हा पर्याय नसेल. आणि 3, 5, 7 या ठिकाणी 7 आपल्याला ऍज दिल्यामुळे पर्याय क्रमांक 4 चं उत्तर नाही. तर योग्य उत्तर कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे योग्य संख्यांची जे काही संख्या आपल्याला आहेत पहा त्या संख्यांची प्रतिमा कशी दिसली आरशामध्ये ते शोधून तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे. पुढील प्रश्न. एक आकृती दिली आहे, या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी असेल ते आपल्याला शोधायचं आहे. आकृतीप्रमाणे आपण जर आकृती काढली पहा अशा प्रकारे चौकोनामध्ये हा एक रेषाखंड दिलाय, या बाजूला एक परत रेषाखंड आहे, या बाजूला वर्तुळ आहे. आपण दिशा बदलतो बायांची. त्यानंतर खाली वर्तुळ दिलंय परत एक आणि हा एक बाण आहे. अशा प्रकारची आकृती कोणत्या चौकोनामध्ये आहे आपल्याला शोधायचे. ठीक आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये दोन्ही बाजूला काय रेषाखंड आहे, आकृती पहिला पर्याय होणार नाही कारण काय एका बाजूला वर्तुळ आहे. दुसऱ्यामध्ये पहा या ठिकाणी हा जो काय बाण दाखवलाय आणि वर्तुळ आहे यांची दिशा बदलली, त्यामुळे दुसरा पर्याय सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 3 पाहता त्या ठिकाणी रेषाखंड आहे, वर्तुळ आहे, बाण आहे, म्हणजे आपल्याला जी अभिप्रेत आकृती आहे ती या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 4 पहा उत्तर का होणार नाही,
दोन्ही बाजूंना वर्तुळ आहेत. त्या ठिकाणी एका बाजूला काय ऍक्च्युली रेषाखंड आहे, तो दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असते. पुढील प्रश्न पहा. अशा प्रकारचे प्रश्न मात्र परीक्षेमध्ये विचारले जातात पहा, का ज्याच्यामध्ये थोडस विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता तपासली जाईल. तर यामध्ये चौरस दाखवलाय, चौरसाचे 4 भाग केले आणि त्यामध्ये वर्तुळ कंस दाखवलेले पहा, की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे वर्तुळ कंस दाखवलाय त्यानुसार आपल्याला त्याची प्रतिमा शोधायची आहे. तर ते काय या ठिकाणी चौरस दाखवलाय, त्या चौरसामध्ये 4 भाग आहेत. या भागामध्ये उजवीकडील भागामध्ये हा वर्तुळ कंस दाखवलाय. प्रतिमध्ये काय होईल, तो वर्तुळ कंस असेल डावीकडील भागामध्ये, आणि हे जे काय अर्धवर्तुळ दाखवले पहा, हा या प्रकारे अर्धवर्तुळ असेल. तर अशी आकृती कोणत्या पर्यायात दिली हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का अशी आकृती? अशा प्रकारे आकृती आपल्याला पाहिजे. या भागामध्ये वर्तुळ कंस आणि अर्धवर्तुळ या प्रकारे. पर्याय क्रमांक 1 मध्ये हे दोन्ही एकाच बाजूला आहे, नाही. 2 मध्ये पहा, हा कंस बरोबर दिलाय, मात्र अर्धवर्तुळ आडवं खालच्या बाजूला दिलंय, त्यामुळे हाही या ठिकाणी पर्याय क्रमांक होणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पहा, हे जे काय वर्तुळ कंस आहे हा आपल्याला वरच्या भागात हवाय, हा खाली दाखवलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा योग्य उत्तर नाही. चौथा पर्याय पहा, या ठिकाणी वरच्या भागामध्ये कंस दाखवलाय आणि अर्धवर्तुळ सुद्धा योग्य जागेवर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर असेल, की पर्याय क्रमांक 4 ची आकृती जी आहे ती दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा असेल. अशा प्रकारे निरीक्षण करून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा. काही या ठिकाणी अक्षर दिलेत आपल्याला, इंग्रजी अल्फाबेट दिले आहेत पहा, BAC. आपल्याला BAC. तर ए या अक्षरामध्ये, एच्या आरशातील प्रतिमेमध्ये कोणताही बदल जाणवत नाही, ते आपल्याला दिसतंय. ठीक आहे, फक्त सी मध्ये काय होईल, मात्र फरक होईल पहा. अगोदर सी अक्षर असेल ते अशा प्रकारे त्याचा चेंज होईल. पहिल्यामध्ये पहा CAB तुम्हाला अक्षर दाखवलेत, त्यामध्ये कोणत्या बदल दाखवलेला नाही, त्यामुळे पहिला पर्याय उत्तर नसेल. दुसऱ्यामध्ये पहा CA आणि B हे त्याचं योग्य उत्तर असेल. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा AB आहे, उत्तर नसेल. आणि चौथ्या पर्यायामध्ये ए हा उलटा दाखवलाय, त्यामुळे ते पण उत्तर नाही, पर्याय क्रमांक नाही. तर योग्य पर्याय क्रमांक आहे CAB. ज्याप्रमाणे क्रम पहा इथे BAC आहे का नाही, उत्तरामध्ये प्रतिमेमध्ये काय होतं, CAB या क्रमाने असतील, आणि ते सुद्धा सीचा जो काय प्रतिमाशी असेल, ए ची असेल आणि बी मात्र या प्रकारे असेल. म्हणजे अशा प्रकारे उत्तर किंवा अक्षर ज्या पर्यायात आहेत तो पर्याय तुमचा आरशातील प्रतिमा असेल. पहा पुढचा प्रश्न. या ठिकाणी एक आकृती दिली, वर्तुळ, आणि वर्तुळामध्ये कोण दाखवलाय, त्यामध्ये छोटं वर्तुळ दाखवलंय आणि एक किरण दाखवलाय. आता किरणची दिशा पहा कशी आहे, या प्रकारे तिरपी हा किरण दाखवलाय, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला किरण दाखवायचा अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी हे वर्तुळ असेल, अशा प्रकारे हा कोण असेल, आणि या खालच्या बाजूला अशा प्रकारे वर्तुळ असेल. अशी आकृती कोणत्या पर्यायात आहे हे आपल्याला शोधायचंय. पहिल्यामध्ये आहे का, नाही, ही आणि आकृती सारखीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 2 पहा, आकार त्या प्रकारे दिसतोय, मात्र जी वर्तुळ जागा आहे ती या किरणाच्या खाली पाहिजे, परंतु वर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र या प्रकारची आकृती आहे, आणि 4 मध्ये एका कोण दाखवलाय तो मात्र उलटा दाखवलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा योग्य उत्तर होणार नाही. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे. पहा पुढचा प्रश्न. आपल्या ठिकाणी स्वस्तिक दाखवलंय आणि त्यामध्ये 2 चिन्ह आहेत पहा, बेरीज आणि वर्तुळ. तर आपलं निरीक्षण करायचं आकृत्यांचं की कोणत्या प्रकारे. आता पहा या ठिकाणी स्वस्तिक जे काही चिन्ह आहे तुम्ही त्या प्रकारे काढू शकता. अशा प्रकारे
असेल, त्यानंतर हा जो आकार आहे हा जो आहे हा असं होईल. बेरीज हे इकडे असेल, वर्तुळ इकडे असेल. अशा प्रकारचा आकार कोणत्या आकृतीमध्ये चेक करायचा आपल्याला. आता या ठिकाणी हे दोन्ही आकार सारखे असल्यामुळे पर्याय क्रमांक एक उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहू शकता प्लस या ठिकाणी अगोदर आलंय, ऍक्च्युअली ते प्लस आपल्या उजव्या बाजूला पाहिजे आणि वर्तुळ हे डाव्या बाजूला पाहिजे, हेच उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे दोन्ही आकार सेम आहेत म्हणून ते उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक तुम्ही 4 चेक करू शकता. याप्रमाणे जी अभिप्रेत आपला आकृती आहे ती पर्याय क्रमांक 4 मध्ये दिली आहे, त्यामुळे त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तुम्हाला आकृती या ठिकाणी दाखवली बा. अशा प्रकारे आकृती आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेत आहे, त्यामुळे अशी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, त्यामुळे योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. एक आपल्याला आकार दिलाय, आकृती दिली, त्या बाणांच्या दिशेवरून आपण त्याची प्रतिमा शोधू शकतो. आता या ठिकाणी बाण दिशा काय दाखवली, वर दाखवली. बाण कोणत्या बाजूला आहे, या ठिकाणी डाव्या बाजूला आहे. आकृतीमध्ये तो बाण कुठे असणार आहे तर उजव्या बाजूला असेल. आणि हा जो शेप दाखवलाय पहा, अशा प्रकारे आकार आपल्याला अभिप्रेत आहे. बाण कोणत्या बाजूला होता, आकृतीमध्ये डाव्या बाजूला. उत्तरामध्ये कुठे असणार तो तर उजव्या बाजूला असेल, त्याची दिशा बदलते. आता पहिली आकृती यामध्ये बाणा दिशा खाली दाखवली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर त्या ठिकाणी नसेल. पर्याय क्रमांक 2 तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जी आकृती दाखवली या प्रकारची आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणजे तुमचं जे उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. 3 मध्ये पहा काय चेंज आहे, बाणांची दिशा बदलली. पहा बाणाची दिशा बदलत नाही, उभी जर असेल बाण असाच असतो तो, त्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की ही जी दिशा आहे, ही आकृती आहे, ही आकृती आणि प्रश्न आकृती सारख्याच आहेत, सेम आहेत, त्यामध्ये कोणताही बदल नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा त्याचे योग्य उत्तर होणार नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा शोधू शकता. पुढची आकृती. एक वर्तुळ दाखवलंय आणि वर्तुळामध्ये एक कोन दाखवलेला आहे. या ठिकाणी दिशा पाहिजे बा कोणाची, वर्तुळ सेम असणार आहे. हे जे काय कोन दाखवले या दोन्ही कोणाची टोके कुठे आहेत तर या कोणांची टोके आहेत डाव्या दिशेकडे. आता उत्तरामध्ये काय असणार आहे, ती टोके उजव्या बाजूला असतील. पहा अशा प्रकारची आकृती उत्तर आकृत्यांमध्ये कोणती आहे ते आपल्याला निरीक्षण करायचे. पहिली आहे का नाही, पहिली आकृती आणि प्रश्न आकृती ही समान आहे, सारखीच आहे. दुसरी आकृती पहा, या कोणांचे टोके खालच्या बाजूला दिशेला आहेत, त्यामुळे ही सुद्धा आकृतीचं उत्तर होणार नाही, योग्य उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक 3 तुम्ही पाहू शकता की या आकृतीची जी काय प्रतिमा आहे, अभिप्रेत प्रतिमा आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र हा जो कोन आहे आणि हा कोन, हा लघु कोन दिसतोय आपला किंवा काटकोन दिसतोय, हा मात्र या ठिकाणी विशाल कोन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा शोधू शकता, पाहू शकता. लक्षात. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आकृती मला दिली आहे, या आकृतीमध्ये जे काही बाणांचे टोक आहे पहा किंवा वेगवेगळे आकार आहेत ते त्याच क्रमाने आपल्याला घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी एक बाण अशा प्रकारे वर दाखवला आहे, आकार असा असेल. त्यानंतर या ठिकाणी गोल दाखवलाय, सॉरी वर्तुळ दाखवलंय आणि त्याच्याशी संबंधित एक बाण अशा प्रकारे दाखवलाय. म्हणजे अशा प्रकारे आपल्या आकृती कोणत्या उत्तर आकृतीमध्ये आहे हे आपल्याला शोधायचंय. पहा ठीक आहे, 2 बाण आहेत, या पहिल्या आकृतीमध्ये 3 बाण दाखवले पहा, 1 2 3, म्हणजे त्याच्यात उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 2 पाहूया आपण. या ठिकाणी
हा आकार या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर नसेल. पर्याय क्रमांक आपण 3 पाहूया. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी हा बाण दाखवल्याने बरोबर आहे टोक्याचं. त्यानंतर हे जे आहे पहा, हे सेम दाखवले या प्रकारेच, त्यामुळे हे सुद्धा योग्य उत्तर होणार नाही. आता पर्याय क्रमांक आपण 4 पाहूया. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपल्याला जे अपेक्षित आहे पहा, हे जे दाखवलंय अशा प्रकारे, तर याचं हे अशा प्रकारे यायला होय, ते आपल्या ठिकाणी दिसत नाही. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. परंतु काय होतं या ठिकाणी, हे जे दाखवलंय एक्झॅक्ट आकृती यामध्ये नाहीये, तर पर्याय क्रमांक 1 हा मिळती आकृती, फक्त हा जो काय बाण दाखवलाय तो त्या ठिकाणी एक्स्ट्रा दाखवलाय. तर हा बाण अपेक्षित या ठिकाणी नाहीये, परंतु जी मिळती आकृती आहे त्याच्याशी तर एक फक्त पर्याय क्रमांक 1 आहे. बाकी सर्व आकृत्यांमध्ये हा सर्व भाग त्याच्या उजव्या बाजूला दाखवलाय पहा, मात्र फक्त याच आकृतीमध्ये हा डाव्या बाजूला आहे. त्यामुळे ही आकृती साम्य असणारी योग्य नाही पहा, त्यामुळे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. पुढची आकृती पहा. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. पुढचा प्रश्न आहे 725 या अंकाची आरशातील प्रतिमा कोणती? पहा, पहिलं अक्षर 7 आहे, शेवटचं अक्षर आहे 5. आता मध्ये किंवा प्रतिमेमध्ये काय होतं, 5 या अक्षराने सुरुवात होते. 5, 2 आणि 7 हा क्रम त्या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक तुम्ही 1 पाहू शकता, 5 आहे, 2 आहे आणि त्या ठिकाणी 7 आहे. पुढे योग्य क्रमांक तोच असल्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. या ठिकाणी 2 सारख्या ऍज दिली आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर नसेल. तिसरा तुम्ही पर्याय पाहू शकता, 7 अंक ऍज इट इज आहे, त्यामुळे ते उत्तर नाही. आणि तिसऱ्या पर्यायामध्ये या ठिकाणी पहिला अंक 7 घेतलाय, 7, 2, 5, त्यामुळे क्रम चुकलेला आहे. तर या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न पहा. BARC अशा प्रकारे अक्षरांचा किंवा शब्दांचा आरशातील प्रतिमा शोधायची आहे पहा. तर शेवटचा अक्षर कोणता आहे, सी आहे. तर सी पासून या शब्दात सुरुवात पहा, सी अगोदर त्याची प्रतिमा आपल्याला घ्यायची. तर पहिल्या पर्यायामध्ये सी आहे का अगोदर, नाही, उत्तर नसेल. पुढच्या 3 पर्यायामध्ये सी आहे पहा, सी नंतर आर, उत्तर कसं असेल, सी त्यानंतर आर, ए मध्ये काही बदल होणार नाही, आर या प्रकारे असेल, आणि बी या प्रकारे प्रतिमा कोणत्या उत्तरामध्ये आहे आपल्याला शोधायचंय. लक्षात. तर हे जे काही उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. तुम्ही पाहू शकता आर पर्याय क्रमांक 3 मध्ये ऍज इट इज दिलाय, त्यामुळे प्रतिमा तयार होणार नाही. चौथ्यामध्ये काय होतंय, बी दिलाय ऍज इट इज, त्यामुळे तो पर्याय योग्य उत्तर होणार नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होईल. पहा पुढील प्रश्न. शब्द आपला जिनियस. जिनियस या शब्दाची या ठिकाणी आपल्याला दाखवली पहा, आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची पहा. आता थोडस प्रश्न आहे, जास्त शब्द दिलेले पहा. यस शेवटचा अक्षर कोणत्या ठिकाणी, यस, याच क्रमाने आपल्याला अक्षर घ्यायचे. लक्षात. यस जो आहे तर उत्तरामध्ये पहिल्या पर्याय पाहिला तर जी स्टार्टिंग आहे पर्याय असणार नाही. पुढच्या 3 मध्ये पहा, 2 मध्ये आणि 3 मध्ये यस सुरुवातीला आहे, परंतु 3 मध्ये यू उलटा घेतलाय, त्यामुळे तो पर्याय नसेल. 4 मध्ये जिनियस ऍज इट इज दिलाय आपल्याला, त्यामुळे तो पर्याय नसेल. म्हणजे आपल्याला जास्त निरीक्षण या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असेल. प्रत्येक पर्यायामध्ये नेमकं चुकीचं काय ते शोधा अगोदर, योग्य पर्याय तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी
मिळेल. पुढचा प्रश्न आहे फ्रॉग, FROG. ठीक आहे. फ्रॉग या शब्दामध्ये शेवटचा अक्षर पहा जी, त्यामुळे उत्तराची जी काय सुरुवात आहे ती आपल्याला जी पासून होणार आहे. लक्षात, जी. या ठिकाणी अक्षर उलट दाखवलं FR, त्यामुळे फर्स्ट जे काय तुमचं शब्द असेल तो चुकीचा असेल. या ठिकाणी FR हे पण चुकीचं दाखवलंय, उलट दाखवलंय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर नसेल. 3 तुम्ही पाहू शकता GORF, त्यांची प्रतिमा व्यवस्थित दाखवली. ओ मध्ये काही बदल होणार नाही आणि 4 मध्ये जी स्टार्टिंगला आहे, परंतु ऍज इट इज दाखवल्यामुळे तो पर्याय क्रमांक त्या ठिकाणी होणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अक्षरातील प्रतिमा हा घटक आज आपण त्यावरचे प्रश्न पाहिले आहेत. तर सर्वांनी व्यवस्थित, अतिशय सोपा असणारा हा घटक आहे, त्यामुळे सराव केल्यावर जास्तीत जास्त प्रश्न या घटकावर सोडवा, जेणेकरून या घटकावर आपल्याला जे काही 4 गुण आहेत त्याचा 12 आहे. 2 प्रश्न 4 गुण आपल्याला या घटकावर विचारले जातात. तर सहज आणि सोपे, अतिशय कमी कष्टामध्ये आपण हे गुण मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे काय मिशन आरंभ टप्पा 2 आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या जिल्ह्याचे CEO माननीय आशिष एरेकर साहेब, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब, आपल्या पाथडी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री भवार साहेब, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी श्री रामनाथ कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व लेक्चर होत आहेत. त्या आम्हाला तुमच्या समोर येण्याची संधी या सर्वांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सर्व तास घेणारे शिक्षक तुम्हाला समोर दिसतोय, परंतु हे तास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमची जी काही टेक्निकल टीम आहे ती करत असते. या टीम मधील सर्वच सदस्यांचे मी आभार मानतो. यामध्ये वाघ सर आहेत, जे कंटिन्युअसली या ठिकाणी बसून असतात. त्यासोबतच आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री दौंड सर, त्याप्रमाणे संतोष घोगरे सर, हे सुद्धा टेक्निकल सपोर्ट आपल्याला या तासामध्ये करत असतात. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचा तास इथेच थांबतो. धन्यवाद.